कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम जी आहे ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि ओबळी त्याजवळ असणारं चिपळूण तालुक्यामधलं जे गाव आहे तुरुंबव हे भास्करराव जाधव यांचं गाव आहे आणि या ठिकाणी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असतो। आज या ठिकाणी भास्करराव जाधव यांनी पालखी नाचवलेली आहे, देवाच्या खाण्यावरती पालखी नाचलेली आहे। मी त्याची बातचीत करणार आहे। माझ्यासोबत भास्करराव जाधव आहेत। कशा पद्धतीने सगळे पाहत आहे तुम्ही, किती उत्साह आहे? असं आहे की आपला संपूर्ण कोकण हा उत्सव प्रिय म्हणून कोकण ओळखला जातो। कोकणामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा उत्सव आणि सण म्हणजे गणपतीचा सण आणि हा शिमगोत्सव। हा शिमगोत्सव देखील कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। कोकणामध्ये प्रत्येक गावाचं ग्रामदैवत, या ग्रामदैवताची पालखीची मिरवणूक आणि ढोल ताशाच्या वाद्याच्या गजरामध्ये ही पालखी नाचवणं ही एक अपूर्व अशा प्रकारची आम्हा सर्वांना पर्वणी असते आणि आम्ही सगळी मंडळी या दिवसाची वाट बघत असतो। आणि त्यातल्या त्यात आम्ही कितीही मोठ्या उच्च पदावर गेलो तरीसुद्धा आमची एक श्रद्धा आहे, आमची एक भावना आहे की हे सगळं जे आहे ते आमच्या ग्रामदैवत शारदा देवीच्या कृपेमुळं आमच्या वाट्याला आलेलं आहे। त्यामुळं नवरात्र उत्सव आणि शिमगोत्सव हा जगाच्या पाठीवर मी कुठेही असलो तरीसुद्धा या दिवशी न चुकता मी माझ्या गावामध्ये येत असतो आणि अतिशय भक्तिभावानं माझ्या शारदा देवीची पालखी सर्व ग्रामस्थांच्या समवेत एक सामान्य ग्रामस्थ म्हणून आम्ही नाचवत असतो। त्याच्यामध्ये आमची मुलं असतात, आमचं सगळं कुटुंब असतं, आमचं सगळं गावची मंडळी असते, आमचा मित्रपरिवार असतो आणि म्हणून आजचा दिवस हा आमच्याकरता अतिशय अपूर्व आनंदाचा आणि खूप मोठ्या भक्तिभावाचा दिवस आहे। वजन किती असतं पालखीचं आणि तुमचं वय बघताना हे सगळं कसं जमतं तुम्हाला आणि खरंच किती वजन असतं पालखीचं? पालखीचं वजन खूप असतं। ही पालखी खांद्यावर घेऊन एक एक स्टेप टाकणं, पाऊल टाकणं आणि तेही बरोबर ढोलाच्या वाद्याच्या तालावर पाऊल टाकणं। ही जर पाऊल टाकलं नाही तर समोरचा नाचवणारा आणि आपला मेळ जमत नाही आणि त्यामुळं खांद्यावरून पालखी पडण्याची खूप मोठी भीती असते, शक्यता असते। आणि म्हणून पालखीचं वजन जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला तुमची पावलं चुकवता येत नाहीत किंवा ती जर चुकली तर तुम्हाला पालखी रिधममध्ये नाचवता येत नाही। त्यामुळे पालखीचं वजन असतंच, पण ते वजनसुद्धा आम्हाला सहज हलकं वाटत असतं। किती वर्षापासून तुम्ही ह्या उत्सवामध्ये सहभागी होत असता आणि हे सगळं नाचवत असता? मला आठवतं आहे माझ्या वडिलांबरोबर मी लहानपणापासून यायचो आणि माझ्या खांद्यावर ज्यावेळेला माझे वडील पालखी द्यायचे त्यावेळेला ती पालखी जमिनीला टेकायची। त्यावेळेपासून मी ती पालखी नाचवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा नाचवतो आहे। आज फार नाही तरी किमान 55 ते 62 वर्ष, 55 ते 57 वर्ष मी ही पालखी मात्र स्वतःहून नाचवतो आहे। भास्करराव जाधव म्हटलं की मिमिक्री असं येतं, विरोधकांचे वेळोवेळी प्रश्न येत असतात, गोमू ह्या नावानं कधीतरी बोलत असतात। नेमकं हे गोमू हे पात्र काय आणि नाच्याचं संबोधलं जातं, किती मनाला वेदना होतात किंवा तुम्हाला काय वाटतं? असं आहे की आमच्या कोकणामध्ये, आपल्या कोकणामध्ये, तुम्हीही कोकणातले, मीही कोकणातले, एक परंपरेनं पारंपरिक हा शिमगोत्सव साजरा केला जातो आणि या शिमगोत्सवामध्ये विशेष करून आमच्या कोकणातली कुणबी समाजाची मंडळी खास करून जास्त प्रमाणामध्ये ही शिमग्याच्या पूर्वी एक खेळे ज्याला म्हणतात खेळे, ते खेळे गावामध्ये घराघरामध्ये नाचवत असतात आणि ते घरामध्ये नाचवत असताना ते पारंपरिक वेशामध्ये नाचवतात। त्यांच्या पायामध्ये घुंगूर असतात, कमरेला घुंगूर असतात, सुंदर अशा प्रकारचा मृदुंग वाजत असतो, हातामध्ये त्यांच्या पखवाज असतो, टाळ असतात आणि ते घरोघर अनवाणी पायानं फिरत असतात। आणि त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचं एक भाग म्हणजे संकासूर असतो। हा संकासूर एक प्रकारे त्याच्यामध्ये देवत्व असतो, देवत्व। 70-80 वर्षाची, 60 वर्षाची जुनी जाणती माणसं हा अंगावर ज्या वेळेला पेहराव घालतात त्यावेळेला त्यांच्या अंगामध्ये कुठून संचार होतो माहीत नाही, ते इतके प्रचंड प्रमाणामध्ये धावतात, इतक्या प्रमाणामध्ये ते खेळत असतात। आणि हा समाज जास्त कुणबी समाज आहे, यांनी ही परंपरेनं कला जपून ठेवलेली आहे। त्यांना सोंग म्हणणं, शिमग्यातलं सोंग म्हणणं, त्यांना शिमग्यातला नाच्या म्हणणं, त्यांची तिंगलटवाळी करणं, त्यांचा संकासूर म्हणून त्या ठिकाणी उपमर्द करणं आणि एक प्रकारे त्यांच्या ह्या श्रद्धेचा अपमान करणं ही राजकारणामधली काही लोकांना लागलेली विकृती आहे। त्याला नाचा म्हणायचं, त्याला सोंग म्हणायचं, त्याला गोमू म्हणायचं, त्याला संकासूर म्हणायचं, शिमग्यातलं त्या सोंग म्हणायचं
अशा पद्धतीने ही विकृती आहे, परंतु ते अपमान करतायत, ह्या कलेचा करतायत, ते अपमान करतायत, एका संस्कृतीचा करतायत आणि ते अपमान करतायत ते एका परंपरेचा करतायत. ते अपमान कोणाकोणाचा करतात? आम्ही पंढरीच्या वारीमध्ये नाचतो म्हणून आमची टिंगलटवाळी करतात. याच शारदा देवीच्या मंदिरामध्ये मी धोतर पगडी घालून गणवेशामध्ये सामान्य ग्रामस्थासारखा ग्रामस्थांबरोबर नाचतो म्हणून ते चेष्टा करतात. आम्ही गणपतीमध्ये नाल वाजवतो, आम्ही भजन करतो म्हणून ते चेष्टा करतात. अरे कोणाकोणाची चेष्टा करणार तुम्ही? इकडे तर हिंदू संस्कृतीच्या गप्पा करायच्या आणि त्याच लोकांनी अशा पद्धतीनं या लोकांची टिंगलटवाळी करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे, एवढंच मी सांगेन. सध्या शिमगा उत्सव चालू आहे. राजकीय शिमगा सुद्धा दुसरीकडे पाहायला मिळतोय. एकमेकांना फोडाफोडीत राजकारण अजून काही थांबत नाही. कुठं भास्कररावांना टार्गेट केलं जातं आहे, शक्यता वाटते? असं आहे की माझ्या आयुष्याला संघर्ष हा 5वीलाच पुजलेला आहे, फार 5वीला पुजलेला आहे. परवांच्या दिवशी 10 मार्चला चिपळूणमध्ये एक आमचा मेळावा झाला आणि त्याच्यामध्ये माझा चिरंजीव विक्रांत यांनी एक भाषण केलेलं आहे. त्या भाषणाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त अशी चर्चा सुरू आहे की एका बाजूला मी आक्रमक आहे, परंतु मी माझ्या मुलांच्यावर काय संस्कार करू शकलो आहे त्याचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे माझ्या मुलाचं भाषण, असं लोक त्याच्याकडे बघतात. त्यामुळं जाणीवपूर्वक संघर्षामध्ये मला ओढलं जातं आहे. जाणीवपूर्वक खालच्या स्तरावर जाऊन भाषा वापरली जाते, जी भास्कररावांनी कधीच वापरली नाही. आणि म्हणून जे कोणी वापरत आहेत त्यांच्या पक्षाला त्याचे फटके बसलेलेच आहेत, त्याचे फटके बसतायतच. जे कोणी मर्यादा ओलांडत आहेत त्यांना त्यांची अद्दल घडते आहे, त्यांना त्यांची जागा जनता दाखवते. त्यामुळे जनता त्यांना निश्चितपणे त्यांची जागा दाखवेल. पण आता ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे, फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे, शिंदे गटाकडून होतं आहे, भाजपकडून होतं आहे, काय ह्याचा काय फायदा होऊ शकतो त्यांना किंवा लोकांमध्ये कसा संदेश जातो आहे? मी खरं सांगू का, आजच्या शिमगोत्सवाच्या निमित्तानं तुमच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्राला शुभेच्छा देऊ इच्छितो. तुमच्या संपूर्ण आमच्या TV9च्या परिवाराला शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि जे अमंगल आहे, जे अभद्र आहे, जे अशुभ आहे ते ह्या होमामध्ये म्हणजे होळीमध्ये जळून खाक होऊ दे, एवढंच मी उत्तर देईन. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.